नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये, पालकमंत्री विखे पाटील यांचे प्रतिपादन। उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात यांच्यावर केली टीका। बसमधून प्रवाशाचे 35 लाख रुपये किमतीचे सोने लंपास, चोरीच्या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात खळबळ। खासगी गोदामात साठवून ठेवलेला 200 क्विंटल तांदूळ केला जप्त, आरोपी मात्र फरार। कारवाईवरून अनेक तर्कवितर्क। दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून पित्यानेच केली मुलाची हत्या, आरोपी पित्याला केली अटक। अकोटचे विकास पुरुष आमदार भारसाकडे यांच्या विकास निधीतील निर्माण कार्याचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा। आता सविस्तर बातम्या। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये असा सल्ला दिला, तर उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या विधानावर चांगलीच टीका केली। यावेळी विरोधकांच्या आरोपांचे त्यांनी खंडन केले। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। मराठा आरक्षण देण्यासाठी सर्व कारवाईस राज्य सरकारने पूर्ण केली असून प्राप्त डाटामुळे टिकणारा आरक्षण देता येईल आणि कोणतीही प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागतो असं म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांना हा सल्ला दिला आहे, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करत असल्याचेही ते म्हणाले। बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानाचीही विखे पाटील यांनी चांगलेच समाचार घेतलाय। बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नसून वैफल्यातून ते बोलत असल्याचेही ते म्हणाले। तर तलाठी भरती संदर्भात राज्य सरकारची बदनामी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना सुद्धा देण्यात आली। निखिल वागडे यांच्या गाडीवरील हल्ल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला, मात्र आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग टाळल्यास अशी घटना टाळता येते असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय। देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे। अकोल्यातील आयोजित मराठा समाजाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते। आता जो मला वाटतं की सरकारची जी भूमिका करायची होती ती आपण जवळजवळ त्या संदर्भातली सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण केली आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागातल्या लोकांनी ते आता ती माहिती आता उपलब्ध केल्यामुळे आता जो काही आपल्याला लागणारा जो डाटा आहे तो आता आरक्षणाच्या संदर्भामध्ये टिकणार आरक्षण देण्याबद्दल जी माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे ती आता आपल्याला पूर्ण करता येईल। पण तत्पूर्वी जेवढ्या काही सवलती देण्याच्या संदर्भातली भूमिका होती ती आता अध्यादेशाद्वारे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या हातात दिलेली आहे। आता कोणत्याही प्रक्रियेला थोडा कालावधी दिला पाहिजे, तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती जरांगे पाटलांना की उपोषणाचा मार्ग आता तरी स्वीकारू नये। सरकारनं तुम्हाला दिलेलं कमिटमेंट आहे आणि ते निश्चितपणे सरकार आपली दिलेली कमिटमेंट पूर्ण करणार आहे। की त्यांनी गाडी खरं असा पत्रकारावर हल्ला करणं उचित नाहीच आहे, परंतु आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य जे आहे अशा मुक्तफळ उदाहरणाकरता दिलेलं नाही आहे। आपण काही जबाबदारीने विधानं केली पाहिजे, त्यासाठी एकांगी विचार करून चालणार नाही ना। हा नाही, मी सांगितलं नाही तर समर्थन मी करत नाही, असं कुठलंही तोडफोड करून काही साध्य होणार नाही। परंतु असं आहे की शेवटी जनतेचा प्रक्षोभ जो आहे, रोष आहे, तो आपण का ओढून घेतो? आम्हाला दिलेलं व्यक्तिगत जे याचं वक्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला, याचा अर्थ काही मुक्तफळ उधळण्याची मुभा दिलेली नाही ना। आपण आपल्या दारात राहिलं पाहिजे, म्हणजे मग असे प्रसंग उद्भवणार नाही। स्वतः पक्ष त्यांना सांभाळता आला नाही, पक्षाचे लोक स्वतःला म्हणजे जे पक्षाला सोडून गेले, काही आता हातात काही उरलेलं नाही। आता राहिलेली मंडळीसुद्धा राहतील का नाही अशी शंका आहे। मला हे सगळं फक्त हे मी म्हटल्याप्रमाणे आता हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत।
यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे असं माझं मत आहे. असं आहे की माननीय देवेंद्रजी आमचे नेते आहेत, गृहमंत्री म्हणून अति सक्षमपणे काम चाललेलं आहे. आता तुमच्या आपसातला काही जर दुर्दैवाची घटना घडली घोसाळकरांची, याच्या काही कुठल्या जातीयवादातून किंवा अन्य घटनेतून घडली नाही, ती व्यक्तिगत पातळीवर घडलेली घटना आहे. अशा ज्या घटना घडतात त्याला काही गृहमंत्री थोडं आपण त्यांना दोषी देऊ शकतो. मला वाटतं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राखण्याचं काम उत्तम प्रकारे ते करतायत. आणि आज कायद्याची ज्यांना कधी भीतीच वाटत नव्हती त्यांना आता ती भीती वाटायला लागली. म्हणून मला वाटतं आता जे विरोधक आरोप करतायत माननीय देवेंद्रजीवर, सरकारवर, मला वाटतं त्यांनी आता कायद्याच्या चाकुरीत राहिलं पाहिजे असं माझं त्यांना नम्र आव्हान आहे. अकोला मुख्य बस स्थानकातून औरंगाबाद बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेतील 35 लाख रुपये किमतीचे सोने आणि 3 लाख रुपये नगदी चोरट्यांनी लंपास केल्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अकोल्यातील गणेश नगर परिसरातील सचिन गंगाळे बहिणीकडे लग्न सोहळ्यानिमित्त जाण्यासाठी गणेश नगरहून अकोला बसस्टँड आले. या दरम्यान संभाजीनगरच्या बसमध्ये बसल्यानंतर वाशिम बायपास जवळ त्यांना बॅगमधील 35 लाख रुपये किमतीचे सोने व 3 लाख रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. यावेळी वाशिम बायपास परिसरात बसमधील 4 प्रवाशी खाली उतरले होते. घटनेची गंभीरता लक्षात घेता बस पुन्हा अकोला बस स्थानकावर आणण्यात आली. त्यानंतर चोरीच्या घटनेची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला देण्यात आली. या चोरीच्या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस सोबतच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पथक व इतर सर्व पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना अलर्ट करण्यात आले असून त्या चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे. तक्रारदाराला सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने बस स्थानक ते वाशिम बायपासपर्यंत सर्च ऑपरेशन राबविले. पोलिसांद्वारे वाशिम बायपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात येत आहे. चोरीच्या या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून घटनेबाबत तक्रारकर्ता याने माहिती दिली. माझं नाव सतीश बापूराव गंगाळे. मी औरंगाबादला जात असताना एसटीतून अंदाजे एक साधारण पैसे आणि सोनं मिळून 40 लाखापर्यंतचं गेलं माझं सुटकेसमधून चोरी. कशी घटना आली, काय झालं? ते 5-6 जण एस टी स्टँडवर चढले. माझ्या बायकोच्या हातून सुटकेस घेऊन ते बसले, एस टीमध्ये बसले आणि अशोक वाटिकेच्या तितक्यात अशोक वाटिकेच्या तितक्यात एक जण मला म्हणे खामगाव किती दूर आहे आणि काय दूर आहे, आणि एकदम वाशिम बायपासवर ते उतरले आणि त्यांनी ते सुटकेस आणि ते बॅगा वर टाकल्या आणि ते आमको वाशिम जाना करत उतरले आणि चालले गेले. हिंदीमध्ये बोलत होते. बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वे पटरी जवळील इंदिरा आवास भागात एका खासगी साठवून ठेवलेल्या रेशनच्या तांदळावर धाड सत्र राबवून कारवाई करण्यात आली. या कारवाईत 200 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे राशन माफियांचे धाबे दणाणले आहेत. बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील शहराजवळ असलेल्या रेल्वे पटरी जवळील इंदिरा आवास भागात राशनचा तांदूळ अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहिती अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांना गोपनीय सूत्राकडून मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी रात्री बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांच्यासह धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात राशनचा तांदूळ जप्त करण्यात आला. कारवाईमध्ये पोलिसांनी 200 क्विंटलच्या जवळपास राशनचा तांदूळ जप्त केला असून किंमत 4 लाखापर्यंत असल्याची माहिती बार्शी टाकळी पोलिसांकडून देण्यात आली आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील छापा टाकलेल्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून राशनच्या तांदूळाची साठवणूक चोरी छुपके होत होती. काल झालेल्या कारवाईमुळे राशन माफियांचे धाबे दणाणले असून या प्रकरणी बार्शी टाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध बार्शी टाकळी पोलीस करीत आहेत. बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा गावामध्ये दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून पित्यानेच मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. आपल्या मुलाने दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून वडिलांनीच दुसऱ्या मुलाच्या मदतीने पोटच्या मुलाला संपवले. ही घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. संदीप नागोराव गावंडे असे मृत तरुणाचे नाव आहे, तर नागोराव कर्णाजी गावंडे असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान संदीपच्या वडिलांच्या विरोधामुळे या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली आणि त्यांनी यावर कायम तोडगा करण्याचा निश्चय केला.
त्यानंतर त्यांनी इतर मुलांच्या मदतीने संदीपची हत्या केली. संदीप हा अकोला बार्शी टाकळी तालुक्यातल्या टिटवा गाव येथील रहिवासी आहे. गावातील एका दलित कुटुंबातील मुलीवर प्रेम होते. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय केला होता. परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हते. याचवरून अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचा. मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले होते. त्यानंतर शुक्रवारी ते गावात परतल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे. अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये लोकप्रिय आमदार तथा विकास पुरुष आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या विकास निधी अंतर्गत विविध विकासात्मक कार्यांचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी पालकमंत्री महोदयांनी आमदार भारसाकडे यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री महसूल मंत्री आपल्या संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी जे येत आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासमोर आपल्या अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाश पाटील भारसाकडे, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अकोला अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा विकास पुरुष आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या विकास निधीतून 19.50 कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या उपविभागीय कार्यालय तथा तहसील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण तसेच 50 कोटी रुपये निधीतून निर्माण करण्यात येणाऱ्या नियोजित उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्राचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, विधान परिषदेचे आमदार वसंतजी खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, अनुप धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भव्य पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण यांच्या हस्ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रकाश भारसाकडे यांचे स्वागत करण्यात आले. जागतिक बँक प्रकल्प विभागाचे अभियंता प्रवीण सरनाईक यांच्या हस्ते आमदार भारसाकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला महसूल विभाग यांच्या वतीने दंडाधिकारी इमारतीच्या कार्याचा लेखाजोखावर आधारित डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना शेतीचा सातबारा वितरित करण्यात आला. तर राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री यांच्या हस्ते इमारतीचे इंजिनियर सुलतानजी ज्युनियर इंजिनियर म्हैसने, प्रकाश कॉस्ट्रोवेलचे गोपाल करवा तसेच वॉल कंपाऊंड आणि इंटेरियर करणारे अर्जुन नाठे यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोट शहराचा विकास पर्वाच्या माध्यमातून कायापालट करणारे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या कार्यशाळेची प्रशंसा करण्यात आली. त्यांना निरंतर अकोट शहराचा विकास करण्यासाठी कार्यरत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. अतिवृष्टीचे पैसे मागच्या वर्षी जे आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले, जिल्ह्यातील 1,92,000 शेतकऱ्यांना आपण पैसे दिले. 129 कोटी रुपयाचं आपण वाटप केलं. त्याच्यामध्ये अकोट आणि तेलाऱ्यामध्ये 40,000 शेतकऱ्यांना 38 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी वाटप झालं. मी आताच रणधीर भाऊशी बोलत होतो की या इतका प्रचंड काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं. प्रधानमंत्री पीक विमा योजना होती, त्याच्यामध्ये आता बदल करून आपण 1 मध्ये पीक विमा योजना आणली. आयुष्यमान भारतामध्ये मला माहिती आहे आपल्या जिल्ह्यात किती कार्ड धारक आहे. 6.5 लाख लोकांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातून आरोग्याचं कवच मिळालं की ज्या कार्ड धारकांना त्या दवाखान्यात गेल्यानंतर 5 लाख रुपयापर्यंत त्याचा औषध उपचार खर्च मोफत होणार आहे.
तर आमदार प्रकाश बारसाकडे यांनी आपल्या भाषणातून विकास पर्वाबाबत राज्य शासनाचे व पालकमंत्री यांच्यासह अकोट शहरातील जनतेचे आभार मानले. जनतेच्या सहकार्यातूनच आज अकोट शहराचा कायापालट झाला आहे. अकोट शहराच्या विकासाकरिता निरंतर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार सुनील चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन जया भारती इंगोले यांनी केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण RRC नेटवर्कच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. रोडवर आमचा ग्रामीण भागातला माणूस आल्यावर इकडे तिकडे त्याला भटकण्याची गरज पडतात. म्हणून तेवढं काम आमचं प्रकर्षानं 6 एकर जागेचं आपण करून द्याल एवढी अपेक्षा बाळगतो. तसे आदेश तशा सूचना आपण माननीय कलेक्टरांना केल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना इथे सुख. मला आनंद आहे की बऱ्याच वर्षाचे प्रतिष्ठित असणारा आपल्या आमदार भरसागळे साहेबांनी हे जे कार्यालय हातामध्ये घेतलं होतं आज पुढे त्याला गेलंय. त्यातून या कार्यालयातून जनतेची निश्चितपणे चांगली सोय होईल अशी निमित्ताने अपेक्षा आहे. आनंद त्याचा एक वेगळा आनंद सुद्धा आहे. गुरुवारी रात्री अकोला रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री पोहे व चहा विकणाऱ्या इसमावर व त्याच्या मुलावर 2 दारुड्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी इसमावर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 38 वर्षीय खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी ख्वाजा खान नवाज खान हा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात पोहे आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री 11 ते 12 वाजताच्या सुमारास 2 दारुडे त्यांच्याकडे आले आणि त्यांना पैसे मागू लागले. ख्वाजा खान नवाज खान यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दारुड्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आपल्या वडिलांना मारत असल्याचे पाहून तेथे उपस्थित ख्वाजा यांचा मुलगा सखावत खान यांनी अडवले असता त्याच्यावर देखील या दारुड्यांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ख्वाजा खान नवाज खान हा गंभीर जखमी झाला. रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी बापलेकांना अकोला सरुपचार रुग्णालयात भरती केले असून ख्वाजा खान नवाज खान यांची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी पवन वाघमारे व गणेश गायकवाड यांना अटक केली असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मराठा समाजाने देशाला नेहमीच स्वाभिमानाची शिकवण दिली असून हीच प्रेरणा घेऊन कुठलाही न्यूनगंड न बाळगता मराठा बांधवांनी कार्य करीत राहिले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ते अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या वतीने आयोजित शताब्दी समारोहात बोलत होते. 100 वर्षांपूर्वी मराठा समाजाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन 1922 मध्ये स्थापन झालेला अकोला जिल्हा मराठा मंडळाचा शताब्दी महोत्सव राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी शताब्दी महोत्सवाची स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व हे अनेकदा मराठा बांधवांनी केले असून मराठा बांधवांचा इतिहास प्रेरणा व पराक्रमाचा राहिला आहे असे प्रतिपादन केले. यावेळी आमदार रणधीर सावरकर, सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी करडई पीक पेरणी क्षेत्रात तिप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात एकीकडे तेलबियांचा पीक पेरा दिवसेंदिवस कमी होत असताना बुलढाणा जिल्ह्यात मात्र करडईचा पेरा वाढला आहे. गेल्या रब्बी हंगामात 616 हेक्टरवर करडई पिकाची पेरणी करण्यात आली होती, तर यावर्षी रब्बी हंगामात 1731 हेक्टर क्षेत्रफळावर करडई पिकाची लागवड करण्यात आली आहे. या पिकाला एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पन्न आणि 4.5 ते 5 प्रति क्विंटल सद्यस्थितीत भाव मिळत आहे. शिवाय करडई या पिकाला पाणीही अत्यल्प लागत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हे नवनवीन पिके घेऊन प्रयोग करताना दिसत आहेत. उन्हाळा सुरू झाला की लिंबाचे भाव हे गगनाला भिडतात. उन्हाळ्यातील सरबतामुळे गारवा देणाऱ्या या लिंबांचे आतापासूनच दर वाढत असून आवक कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून लिंबाचे भाव हे वाढले आहेत. मागील महिन्यात 40 रुपये किलोनी मिळणारा लिंबू आता 100 रुपये प्रति किलोने मिळतोय. लिंबूची सर्वात जास्त मागणी ही उन्हाळ्यात असते. याच कारणामुळे बाजारात गेल्या आठवड्यापासून लिंबाचा भाव वाढलाय. घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही लिंबाच्या किमती या वाढत आहेत.
बाजारात लिंबूची आवक कमी असून गेल्या काही दिवसांपासून लिंबाची आवक पहिल्याप्रमाणेच होते, मात्र बाजारात मागणी वाढली आहे. बाजारात वापरानुसार लिंबाचा पुरवठा होत नाही, त्यामुळे आता लिंबाचा भाव हा तिप्पट झाला आहे. सध्या बाजारात 40 रुपये किलोप्रमाणे मिळणारा लिंबू आता 100 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. आणखी काही दिवस ही परिस्थिती कायम राहणार असल्याचे लिंबू विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये, पालकमंत्री विखे पाटील यांचे प्रतिपादन. उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात यांच्यावर केली टीका. बसमधून प्रवाशाचे 35 लाख रुपये किमतीचे सोने लंपास. चोरीच्या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात खळबळ. खासगी गोदामात साठवून ठेवलेला 200 क्विंटल तांदूळ केला जप्त. आरोपी मात्र फरार. कारवाईवरून अनेक तर्कवितर्क. दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून पित्यानेच केली मुलाची हत्या. आरोपी पित्याला केली अटक. अकोटचे विकास पुरुष आमदार भारसाकडे यांच्या विकास निधीतील निर्माण कार्याचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.